शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास आप्पा बांदल यांना अधिकृतरित्या उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली होती. मात्र त्यांनी पक्षामध्येच काही वेगळी भूमिका घेतली, त्यामुळं त्यांची उमेदवारी जी आहे ती रद्द करण्यात येते अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या खरं तर प्रवक्त्यांनी दिलेली आहे. आपल्याबरोबर स्वतः मंगलदास आप्पा बांदल आहेत. आपण नेमकं काय झालेलं होतं? त्यांचं असं म्हणणं आहे की बारामती लोकसभेमध्ये तुम्ही पक्षाला सांगितलेलं होतं की सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊ नका, एकीकडे उमेदवार उभं करताय तर मग तिथं पाठिंबा का, अशा पद्धतीची तुम्ही भूमिका घेतलेली होती, त्यामुळे तुमची उमेदवारी आता रद्द केली. नाही, आता अधिकृत तर मला काही अजून कळवलेलं नाही, परंतु मी आता वंचितच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन, पदाधिकाऱ्यांना घेऊन नाशिक फाट्यावरती कलासागर हॉटेलमध्ये आमची मीटिंग सुरू होती. सगळं प्लॅनिंग ठरलं, उद्या कसं भेटायचं. उद्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मी आळंदीला ठेवलेला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्या आणि मला हा काही विषयच माहीत नाही आहे. परंतु 4-5 दिवसापूर्वी मी बाळासाहेबांना ती आग्रही मागणी मांडलेली होती की तुम्ही मोठ्यापणाने शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी मदत करतात, तर त्यांनी बी मोठ्यापणाने आपल्याला त्या ठिकाणी अकोल्यामध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा. आम्ही तर लढणारच आहे, पण आपल्याला पाठिंबा द्यावा. कारण आपण आपली राजकीय कारकीर्द आपल्या आजोबांचा असणारा सगळा वरद असतं, या देशाला ज्ञात आहे. त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा ही माफक अपेक्षा होती. आणि काल अचानकपणे मुख्यमंत्री तिथं आलेले होते, उपमुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्याकडं ओघाने ते दशरथदादा माने म्हणून हे माझे मित्र आहेत चांगले, त्यांच्या घरी गप्पा गोष्टी केल्या. आणि त्याचं कारण देऊन आज मी त्या पोर्टलवर अधिकृत पोर्टलवरती जी बातमी वाचली की मंगलदास बांदल हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्या ठिकाणी तिथं गेल्याच्यामुळे त्यांची उमेदवारी आम्ही रद्द करत आहे. ह्याची मला अजून काही जाणीव नाही आहे, कारण मला अजून कोणी कळवलेलं नाही आहे. तसं जर समजा अधिकृतरित्या असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? तर तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली होती, अपक्ष निवडणूक लढणार शिरूर लोकसभा नाही, मी आता पहिलं बाळासाहेब आंबेडकरांची या सगळ्या गोष्टी बोलणार की निश्चित काय आहे. कारण त्यांनी तसं जरी मला सांगितलं असतं की आपल्याला पक्षाला दुसरा उमेदवार द्यायचे, तरी मी बाळासाहेबांना मानणारा माणूस आहे, म्हणजे त्यांच्यावरती प्रेम आहे. राहिला प्रश्न उमेदवारीचा, बाळासाहेबांनी मला मदत केली, मी माझा बहुमान समजतो की एवढ्या मोठ्या माणसाने मला उमेदवारी दिली, पण निवडणूक ही मी लढणारच आहे अपक्ष. म्हणजे समजा तसं कदाचित उमेदवारी अधिकृतरित्या तुम्हाला कळवलं गेलं, तुम्ही म्हणता की अजून माहिती मिळालेली नाही, तुम्ही मात्र अपक्ष निवडणूक लढू. मी आता पक्षाचा निर्णय पहिला पाहणार आणि त्याच्यानंतर मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवणार आणि बैठक बोलून त्याच्यामध्ये निर्णय घेणार. ज्यावेळेस इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे अगदी कालच आलेले होते, तुमची त्यांची भेट झाली, खरं तर त्याला काही किनार आहे, तुम्ही त्यांची भेट घेतली, एकीकडे वंचितचे तुम्ही अधिकृतरित्या उमेदवार आहात आणि फडणवीसांची भेट घेतली जाते, त्यामुळे एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली होती की नेमकं काय, तो एक मेसेज लोकांपर्यंत गेला असता, त्याच्यामुळे तुमच्यावरती ही कारवाई झाली असं तुम्हाला वाटतं? नाही, कदाचित हे आसोसेपोटी केलेलं असणार आहे. कारण माने साहेब, दशरथ माने त्यांचं कुटुंबीय शरद पवारांचाच प्रचार करत होतं. असं काही नाही की त्या उमेदवारांचाच प्रचार ते करत होतं. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या घरी गेल्याच्यानंतर उपमुख्यमंत्री जर तिथं चहा पाण्याला येत असतील आणि चहा पाण्याला आल्याच्यानंतर अशा पद्धतीचं जर मेसेज जात असेल, कारण ज्यांचं काम ते करतायत, म्हणजे माने कुटुंब त्यांचं काम करते आणि मी तिथं जाणं हा माझा मैत्रीचा पण आहे, त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री तिथे येणं म्हणजे हा काय योगायोग असू शकतो. पण याच्यासाठी मंगलदास बांदलला उमेदवारी एवढी गुरुना नसली पाहिजे राजकारणामध्ये. आपण नेमकी अशी भूमिका काय घेतली की म्हणजे सुप्रिया सुळेंना वंचितनं पाठिंबा दिलेला आहे, मात्र तुम्ही म्हणताय की अकोल्यात सुद्धा पाठिंबा घेतला पाहिजे होता, अन्यथा किंवा त्या ठिकाणी उमेदवार द्यावा, ही नेमकी तुम्ही भूमिका आत्ता का घेताय? नाही, असं आहे, आता बाळासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत. ते स्वतः अकोल्यामध्ये लोकसभेला उभे आहेत. त्यांनी मोठेपणाने छत्रपती शाहू महाराजांना जाऊन पाठिंबा दिला की बाबासाहेब आंबेडकरांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जे संबंध आहे त्याला अनुसरून त्यांनी तिथं पाठिंबा दिला, हा मोठेपणा आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांनी शरद पवारांच्या कन्येला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आता एवढंच म्हणणं आहे की शरद पवारांच्या कन्येला जर पाठिंबा दिला असेल तर त्यांनी स्वाभाविकपणे तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला पाठिंबा देणं हे काही चांगलं वाईट नाही आहे, चांगलंच आहे, त्यांनी दिला पाहिजे. म्हणजे दिला नसतं तर कदाचित त्या ठिकाणी उमेदवार द्यावा अशी तुमची मागणी? नाही, त्याच्यापेक्षा द्यायलाच पाहिजे ना. यांनी जर तिथे उमेदवार दिला नाही बाळासाहेबांनी, तर त्यांनी पण मोठेपणा दाखवून दिला पाहिजे. मात्र सुप्रिया सुळेंची लेक म्हणून त्यांनी कदाचित पाठिंबा दिलेला असावा बाळासाहेब आंबेडकरांनी, मग ती भूमिका नेमकी आंबेडकरांनी काय घेतलेली असावी, किंवा त्यांच्यावरती जो आरोप करण्यात येतो की नाही भाजपची ए टीम कोण आहे, भाजपची बी टीम कोण आहे, तुम्हाला असं वाटतं? आता भाजपची बी टीम, ए टीम, सी टीम ह्यांच्या ज्या संकल्पना आहेत ह्या सगळ्या राजकीय द्वंद्वमगता आहे. सुप्रिया सुळे ह्या शरद पवारांच्या कन्या आहे, म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला असेल, हे जरी चांगुलपणा असेल, तरी बाबासाहेबांचा नातू त्या ठिकाणी उभा आहे. शरद पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा देणं हे सगळ्यात चांगलं आहे ना, वाईट काय आहे?
शिरूरमधलं आता चित्र काय पाहायला मिळेल? एकीकडे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव असणार आहेत, महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आहेत. आता तुम्ही म्हणताय की वंचितकडून जाहीर झालेली होती, तसं जर कदाचित असेल तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. कशी लढत होईल या मतदार? आता कार्यकर्त्यांना मी जे फिरलेलो आहे त्याप्रमाणे परत एकदा एक दौरा करणार की काय परिस्थिती आहे, आपण काय भूमिका घ्यायची आहे, आणि त्या भूमिकेवरतीच टिकअप राहून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार आहे. कारण तिथले दोन्ही उमेदवार जर पाहिले तर लोकांच्या पसंतीला न उतरणारे उमेदवार आहेत. म्हणून तर लोकांचा वाढता प्रतिसाद होता. लोक आम्हाला बोलत होते. वंचितसारख्या चांगल्या पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भातले सगळे तरुण आमच्याकडे आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचं जुळवाजुळव झाल्याच्यानंतर एवढी अगतिकपणे गोष्ट करणं हे काय बरोबर नाही. म्हणजे अजित पवारांशी तुमचा संबंध राहिलेला होता, शरद पवारांशी राहिलेला आहे. आता तिथं अजित पवार विरुद्ध म्हणजे अजित पवारांचे उमेदवार विरुद्ध शरद पवारांचे उमेदवार अशी लढत होणार आहे. त्यात आता मंगलदास अप्पा बांधल असणार आहेत. लोक कुणाला पसंती देतील, अजित पवार, शरद पवार की मंगलदास बांधल? नाही, आता विषय असा आहे की तिथं जी निवडणुकीची सूत्र आहेत ती वेगळीच आहेत. पहिली आता शिरूर लोकसभेमध्ये पहिले आम्ही आमची भूमिका ठरवू आणि नंतर बारामती काय बघायचं ते बघू. पण आता तर आपल्याला जी आपली भूमिका आहे ती शिरूरमध्ये काय होईल? शिरूरमध्येच ना. शिरूरमध्ये आता आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बसणार आहे आणि 2-3 दिवसामध्ये भूमिका ठरवू, आपल्याला कळवू. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवू 100%. म्हणून कार्यकर्त्यांना एकदा विचारलं पाहिजे, कारण अचानक पण ह्या गोष्टी घडल्याच्या नंतर सडनली ह्या गोष्टी घडल्या. त्याच्यामुळे आता एकदा बोलूयात लोकांशी, कार्यकर्त्यांशी, आणि मग ठरवूयात. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना परत काय सांगणार की बाबा देवेंद्र फडणवीसांची भेट नेमकी कशी झालेली होती, किंवा सोशल मीडियावरती तुमचे वडगाव शिरीतल्या महायुतीच्या स्टेजवरचा असलेला व्हिडिओ व्हायरल होतोय की त्याच्या 2 दिवसानंतर तुम्हाला वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली. त्याचं कदाचित हे कारण असावं किंवा तुम्ही तुमचं स्पष्टीकरण बाळासाहेब आंबेडकरांना देणं? नाही, मी सगळ्या गोष्टी तशा बाळासाहेबांना ज्ञात होत्या. उमेदवारी सडनली नंतर दिली गेली आणि त्याच्या अगोदरचा कुणाचाही राजकीय प्रवास जर पाहिला तर याच्यावरती काही शक्य नसतंय किंवा कोण कुणाची मित्रत्वाचं नातं जपते. आज राजकारणामध्ये इतक्या जर नुसती सावली जरी गेली तरी निर्णय होणार असतील तर लोक तर प्रत्यक्ष इकडे तिकडे फिरत आहेत गाड्यांनी, त्यांच्यावर सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे हे कदाचित बाळासाहेबांना माहीत नसावं. मी बाळासाहेबांच्या कानावर घालीन आणि जे बाळासाहेब निर्णय घेतील तो मला योग्य आहे. पाहतोय की बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तुम्हाला मान्य आहे, मात्र माझी उमेदवारी रद्द झालेली आहे हा निर्णय माझ्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. जर कदाचित तसं असेल तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये अपक्ष निवडणूक जी आहे ती शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लढवून अशी प्रतिक्रिया मंगलदास अप्पा बांधलांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.